नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, मग अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, रिसर्च स्कॉलर आहात, भारत सरकार सोबत काम करायचं आहे, ते पण कुठलीही परीक्षा व फी न देता. तर FSSAI तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत त्याची अशी आहे की आपल्याला स्टायपेंड मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत काम करायची संधी मिळणार आहे. त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, मग सिलेक्शन कसं होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल तर नक्की शेअर करा, कारण की फक्त 2 महिन्याची इंटर्नशिप आहे, 2 ते 6 महिन्याची, पण यामध्ये तुम्हाला करिअर मेकिंग अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर भारत सरकारची FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप पोर्टल आहे. या पोर्टलवर आपण आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकता. इम्पॉर्टंट नोटमध्ये अप्लाय करायची शेवटची तारीख 27 मार्च आहे. त्याआधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे. संपूर्ण माहिती सांगतो. इथून बघा अप्लाय लिंक सुद्धा आहे. आणि जर का तुम्ही या वेबसाईटवर आले तर इथे बघा अप्लाय लिंक हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. ओके, फार कमी दिवस दिले यांनी अप्लाय करण्यासाठी. ही यांची नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन तुम्ही इथे बघू शकताय. आणि हे अप्लाय क्रायटेरिया म्हणजे हा फॉर्म आहे जिथून आपण अप्लाय करणार आहोत. अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. अनेक जण अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे ते अप्लाय करू शकत नाही, त्यांना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा. आता सगळ्यात आधी आपण ॲडव्हर्टिजमेंट बघू, त्याआधी आपण महत्त्वाच्या तारखा समजून घेऊ. जसं की तुम्ही ते बघू शकताय, 17 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 27 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. कमी दिवस दिला आहे कारण की अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी होतं. आणि जे अप्लाय करतात, ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते, त्यांना एक चांगली संधी मिळते. त्यामुळे तुम्हाला सांगतोय सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, कारण की व्हिडिओ टाकल्या तुम्हाला माहिती पोहोचेल. ओके, आता काय अनाउन्समेंट अशी आहे की इथे बघा, 1st-2nd वीक ऑफ एप्रिल म्हणजे कधी तुमचं शॉर्टलिस्टेड होणार आहे तर एप्रिलच्या 1ल्या ते 2ऱ्या वीकमध्ये तुमची लिस्ट लागेल यांच्याच वेबसाईटवर, जे जे सिलेक्ट झाले ते. कारण की ते एक्झाम घेत नाही, मग सिलेक्शन कसं होणार, तर जे पण आपण फॉर्म भरणार आहोत किंवा जे पण मार्क पडले त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होतं. ओके, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे HR पासून भरपूर सारे डिपार्टमेंट आहे, ते तुम्हाला सांगतोच आहे. ओके, कधीपासून जॉईनिंग असणार आहे तर एप्रिल किंवा मे पासून जॉईनिंग असणार आहे. 2 महिन्याची तुमची इंटर्नशिप असते. अनेक जणांना मे मध्ये सुट्ट्या असतात, तर त्या सुट्ट्यांचा वापर करून तुम्ही नॉलेज वाढू शकता, सर्टिफिकेट मिळू शकतात, स्टायपेंड मिळू शकतात. सो बेस्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इंटर्नशिपमध्ये आपल्याला काय काय मिळतं, तर इथे बघा दिलेलं आहे. स्टायपेंड आपल्याला मिळणार आहे 10,000 रुपये प्रति महिना, जी की एक चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट सोबत काम करायला मिळते, 10,000 रुपये मिळतात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट मिळत आहे तुम्हाला, अवॉर्डेड बाय सर्टिफिकेट ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन, जे की तुमच्या करिअरमध्ये, कारण की तुम्ही रेझ्युमेमध्ये तुमच्या CV मध्ये मेन्शन करताय, एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाताय, ते सर्टिफिकेट दाखवताय, तर नक्कीच तुमचा प्रभाव चांगला पडतो, तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं. आणि हे सध्या करिअरसाठी बेस्ट असतं, कारण की तुमच्याकडे अनुभव तर आहे, सोबत सर्टिफिकेट पण असणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती दिलेली आहे. यांचं हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीला आहे, पण यांचे रिजनल ऑफिस आहे, जसं की आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहे, तर मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला हा काम मिळू शकतं. ओके, आता संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी आपण काय करू, ॲप्लिकेशन प्रोसेस आधी समजून घेऊ आणि ते कुठले कुठले लोकेशन आहेत ते समजून घेऊ. तर इथे बघा, सगळ्यात पहिले यांनी दिलेलं आहे की किती महिन्याची ही इंटर्नशिप असते. तर इंटर्नशिप ही मिनिमम 2 महिन्याची असते आणि मॅक्झिमम 6 महिन्याची असते. डिपेंड करतं कुठल्या प्रोजेक्टवर काम करताय. 2 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत तुम्ही ही करू शकताय. ओके, आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठले कुठले लोकेशनवर आहे, तर FSSAIचं जे हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे तिथे करू शकताय, किंवा जर रिजनल ऑफिसेस इथे बघा मुंबईला आहे तिथे करू शकताय, किंवा दोन्ही ठिकाणी पाहिजे तर तिथेही करू शकताय. ओके, दिल्लीमध्ये जास्त स्ट्रीम्स आहे, जसं की बघा ह्युमन रिसोर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, क्वालिटी ॲश्युरन्स आहे, रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहे, लीगल आहे, कॉर्पोरेशन आहे, पॉलिसी बघा, असे भरपूर सारे आहे. मग तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तर या ठिकाणी करू शकता. दिल्लीचं हेड ऑफिसमध्ये काम करायला मिळणार आहे गव्हर्नमेंटच्या, सो चांगली संधी आहे. ओके, आणि मुंबईमध्ये पाहिजे तर फूड इम्पोर्ट्स
यावर सुद्धा तुम्ही करू शकताय. ओके, जसं की तुम्ही FSSAI लायसन्स वगैरे बघितलं असेल, मग ते कसं बनतं, काय प्रोसेस आहे, सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके, त्यानंतर इथे बघा अजून काही ऑफिसेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, ते पण तुम्ही बघू शकताय. वर्किंग प्रेस ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, तर ॲप्लिकेशन प्रोसेस अगदी सोपी आहे. हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या प्लेससाठी करताय, तर मुंबईसाठी करताय तर मुंबई सिलेक्ट करा, दिल्लीसाठी करत असाल तर दिल्ली सिलेक्ट करा. ओके, त्याच्यानंतर कुठलं डिपार्टमेंट तुम्हाला पाहिजे आहे, तर इथे एक डिपार्टमेंट आहे. दिल्लीसाठी कराल तुम्ही तर तुम्हाला भरपूर सारे डिपार्टमेंट मिळतील. ओके, मग तुमच्यावर आहे तुम्हाला कुठलं डिपार्टमेंट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं मिस्टर मिसेस हे टाकून घ्या. अनेक जण हे टाकत नाही आणि फॉर्मच सबमिट होत नाही. अरे तुम्ही हे सिलेक्ट करा आणि त्यानंतर नाव टाका. त्याच्यानंतर मदरचं नेम, फादरचं नेम, जन्मतारीख, मेल फिमेल, जेंडर कुठलं आहे ते टाकून घ्यायचं आहे, नॅशनॅलिटी इंडियन. त्याच्यानंतर तुमचा मेल ॲड्रेस टाकायचा आहे. स्टेट कुठला आहे, तर आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, तर तुम्हाला इथून महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. SMS येईल तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोर्स कुठला केला आहे तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. युनिव्हर्सिटी कुठली आहे ते टाकून घ्यायची आहे. किती वर्षाचा कोर्स केला आहे ते टाकायचं आहे. 10वी झालं आहे, कुठल्या सब्जेक्टमधून किती मार्क पडले आहे ते टाकायचं आहे. कधी पासआउट झालेले आहे आणि किती टक्के पडले, इथून तुम्ही हे सिलेक्ट करू शकताय कुठलं बोर्ड, युनिव्हर्सिटी. ओके, 12वीबद्दल सेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. बॅचलर डिग्री तुमची झाली आहे, मग कुठला सब्जेक्ट होता, कुठली युनिव्हर्सिटी होती, कधी पासआउट झालेला, किती टक्के पडलात. ओके, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. मास्टर डिग्री झाली आहे, कुठून झाली आहे, कुठल्या सब्जेक्टमधून झाली आहे, कुठल्या वर्षी झाली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज किती पडले ते तुम्ही ते टाकू शकता, जे पण असेल ते. ओके, त्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट, यापैकी तुमचं काही झालेलं आहे का ते इथे बघा. जिथे जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे, बाकीचं नाही भरलं तरी चालतंय. ओके, बाकी इथे तुमचं काही अंडरटेकिंग वगैरे काही आहेत का, बाकी या प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रॉपर द्यायची आणि याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. मॅक्झिमम 500 वर्ड्समध्ये तुम्ही आन्सर देऊ शकताय. तुम्ही ChatGPT, गुगल बारचा उपयोग करू शकताय, काही अवघड नाही. ओके, त्याच्यानंतर इंटर्नशिप कधीपासून स्टार्ट करायची आहे, तर एप्रिलपासून स्टार्ट करायची. ओके, मग तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, रेझ्युमे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, यावर क्लिक करायचं आहे. प्लेस ऑफ सबमिशन कुठून करताय, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर कुठूनही असाल करून टाकायचं आहे. सेव्ह म्हणायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, फॉर्म भरण्याआधी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही खास करून कॉलेज स्टुडंटसाठी अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही ते ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये बघितलं तर सुरुवातीला तेच दिलेलं आहे. ही जी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे ही एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांना या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, पण खास स्टुडंटसाठीच आहे, जे की परश्युअन करताय, पासआउटसाठी नाही आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएट करतायत, पोस्ट ग्रॅज्युएट करताय, डिग्री करताय, हायर डिग्री करताय, तुमच्या सगळ्यांसाठी आहे. इंडियामधून असाल तरी, ॲब्रॉडमधून असाल तरी. मग पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय काय असू शकतंय, मग डिग्री, BTech झालेलं आहे तुमचं रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, यापैकी असेल तरी चालेल, किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट हे करताय तुम्ही, यामधून लॉ वगैरे तरी चालणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, डिप्लोमा डिग्री तरी चालणार आहे, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन तरी चालणार आहे, BTech करताय तुम्ही, 3rd इयर 4th इयर स्टुडंट आहात तरी चालणार आहे. इथे बघा सगळी माहिती दिली आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. मग तुम्ही लॉ करताय तरी चालणार आहे, कॉमर्स करताय तरी चालणार आहे, म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, बाकी ते टेन्युअर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हा यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे, काही अडचण आली तुम्ही यांना मेल करू शकताय. ओके, ही सगळी माहिती आली आणि फॉर्ममध्ये भरताना सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचं काय झालेलं आहे, BTech झालेलं आहे, PG झालेलं आहे, किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे, नुसतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एनी अदर झालेलं आहे, तर तुम्ही ते टाकू शकताय. BCom झालं आहे, BSc झालं आहे, BA झालं आहे ते टाकू शकताय, डिग्री झाली ते टाकू शकताय, बॅचलर वगैरे सांगू शकताय. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे, नक्की मित्रांसोबत शेअर करा. जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे.